मग आता सध्या मुलं जी आहेत, ती हं, सतत आजारी पडतायत. हं, वातावरण बदललं की आजारी पडतात. हं. काय याच्या मागची कारणं असतील? तुम्ही मुलांना सनहीट जास्तीत जास्त द्या. आजकाल ओके. मुलांमध्ये व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी खूप आढळते. हां. मग त्यामुळे व्हाईट पॅचेस येणं, मुलांचे बोन वीक होतात, त्यामुळे इझिली फ्रॅक्चर होतं. व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे वारंवार सर्दी खोकलाही होतो. पहिली गोष्ट सनहीटमध्ये खेळू देत. अगदी ओके. दिवसभराचं कुठलंही ऊन, कंटिन्युअस गाडीमध्ये एसी, घरामध्ये एसी, तर मुलांना नॅचरल एअरच्या संपर्कात येऊ देत. मुलं पळत नाहीयेत, त्यामुळे डीप ब्रिदिंग होत नाही. त्याला रनिंग करू द्यात. जेव्हा खेळतो आपण, हं. तेव्हा दम लागतो आणि मग खोल श्वास घेतला जातो. हां. सो नॅचरल एअर. प्रत्येक आईनी मुलाच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके. बर्गर, पिझ्झा, पॅकेट फूड, हां. सॉस चपाती खा, जाम चपाती खा, आज भाजी नाही केलेली, हे बंद करून तुम्ही मुलांना थोडे दिवस त्यांचं एक एज पर्यंत 12-13 वर्षापर्यंत तुम्ही हां. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या नॅचरल गोष्टी म्हणजे हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स, कडधान्य, मोड आलेली धान्य ही मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत. हो. डाळी पोहोचल्या पाहिजेत. केळ हे इतकं इतकं महत्वाचं फळ आहे ना, अगदी कॅल्शियमपासनं, आयर्नपासनं सगळ्या गोष्टी आहेत. तर ओके. प्रत्येक मुलाला फक्त ज्यांची कफ प्रकृती नाही आहे, हं. त्या प्रत्येक मुलाला केळ हे रोज दिलंच गेलं पाहिजे. इव्हन आपणही रोज एक केळ खाल्लं पाहिजे. ओके. पपई, केळी, द्राक्षे, सीताफळ या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. पण ॲपलला ओके. मी सिरियसली सांगेल, की ॲपल नका खाऊ. या गोष्टी जर फॉलो केल्या तर मुलगा आजारी पडणार नाही.